नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सध्या चालू आहे 30 डेज 30 ब्लॉग चॅलेंज. तर चॅलेंजचा आज दुसरा दिवस आहे. तर हा ब्लॉग मी अगोदरच शूट करून ठेवला होता. जेव्हा मी माझी गॅलरी पूर्ण क्लीन करून घेतली होती, हा तेव्हाचा ब्लॉग. मधल्या वेळेत माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता ब्लॉग पोस्ट करण्यासाठी, कारण घरची कामं, त्यानंतर बाकीची कामं भरपूर असतातच मागे, आणि इंस्टाग्रामवर नेहमी पोस्ट करत असते, त्याच्यामुळे यूट्यूबकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नव्हता. आता ह्या चॅलेंजमुळेच का होईना, पण दररोज यूट्यूबवर ब्लॉग येतील आणि जे माझे पेंडिंग ब्लॉग आहेत ते सुद्धा अपलोड होतील. तर मागच्या काही दिवसांमध्ये मी गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेतली होती, कारण खूप जास्त प्रमाणात धूळ झाली होती गॅलरीमध्ये. कचरा असो किंवा मग झाडांची पानं किंवा झाडंही खूप सारी सुकली होती. त्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करून घेतल्या होत्या. पूर्ण डीप क्लिनिंग केली होती गॅलरीची. गॅलरीमध्ये आता अजिबात माती दिसणार नाही तुम्हाला खाली. आणि त्यानंतर काही सुकलेली झाडं होती ती फेकून दिली, किंवा काही झाडांची कटिंग वगैरे करून सगळ्या गोष्टी केल्या. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शेअरसुद्धा केलेल्या आहेत. तुम्ही जाऊन तो ब्लॉग पाहू शकता. आता त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझी सेकंड ड्युटी म्हणजे या झाडांना परत एकदा व्यवस्थित काळजी घेणं, डेली पाणी टाकणं, त्यानंतर टाईम टू टाईम कटिंग करणं. या सगळ्या गोष्टी करत राहिल्या तर जे झाडांचं नुकसान झालं आहे ते परत एकदा होणार नाही. त्यामुळे आज सकाळी उठल्याबरोबरच ऊन येण्याच्या अगोदर झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली. तर झाडांना पाणी मी अशी बकेटाने वगैरे टाकते, पण बऱ्याचदा काय होतं, झाडांवर धूळ वगैरे येते, आणि आमचा जो फ्लॅट आहे तो अगदी रस्त्याच्या जवळ आहे, त्यामुळे झाडांच्या पानावर सुद्धा पाणी द्यायला लागतं. त्यामुळे माझ्याकडे एक बॉटलसारखं आहे ज्याच्यातून फवारा येतो, आणि त्याच्याने मी झाडांच्या पानांना वगैरे धुवून घेते, ज्याच्यामुळे माझी झाडं व्यवस्थित टवटव. झाडांना वगैरे पाणी दिल्याच्या नंतर मी इवाच्या केसांना ऑइल लावते, कारण आज सॅटर्डे आहे, आणि सॅटर्डे संडे दोन्ही दिवस मी तिच्या केसांना ऑइल लावते. कारण पूर्ण आठवड्यात केसांना जर मी ऑइलिंग केलं तर ते थोडेसे मळल्यासारखे होतात, धूळ वगैरे बसते. त्यामुळे पूर्ण आठवडा मी तिला एकही दिवस केसांना ऑइल लावत नाही. फक्त सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस मी व्यवस्थित तिचं तेल लावून मसाज करते, जेणेकरून ती घरीसुद्धा असते आणि काही इश्यू पण येत नाही. आणि संडेच्या दिवशीसुद्धा एक 12 ते 1च्या दरम्यान मी तिचं हेअर वॉश करते, जेणेकरून दिवसभरात तिचे केस वाळल्या जातील. तर आज संडे आहे. कालसुद्धा मी तिच्या केसांना तेल लावलं होतं, पण थोडंसं तेल उडून गेलं आणि थोडेसे ड्राय वाटत होते, त्यामुळे आज परत एकदा मी तिच्या केसांना तेल लावते. आत्ता वाजले 10, आणि 2 ते 3 तासाच्या नंतर मी तिचे हेअर वॉश करणार आहे. आणि आता ती जाणार आहे खेळण्यासाठी. जोपर्यंत ती खेळून येते तोपर्यंत तिला घाम पण येईल आणि ती मळेल, आणि नंतर मी तिला आंघोळ घालेन. कारण सकाळी सकाळी आंघोळ घातली आणि त्यानंतर ती खेळायला गेली की तिचे सगळं जो धूळ आहे अंगावरचा तो तसाच राहतो. त्यामुळे संडेच्या दिवशी मी तिला अगोदर खेळायला पाठवते ब्रेकफास्ट वगैरे करून, आणि आल्यानंतरच तिची आंघोळ वगैरे करते. तर तिच्या केसांना व्यवस्थित असं ऑइल लावून मसाज केला मी, आणि तिचं हे सगळं झाल्याच्या नंतर मी आज माझ्याही केसांना तेल लावण्याचा विचार केला, कारण मलाही तिच्यामुळे वेळ भेटत नाही तेल लावायला. तिच्या गोष्टी सगळ्या टाईम टू टाईम होतात, पण मला मात्र अजिबात वेळ भेटत नाही. मी बऱ्याचदा विचार करते की आज ऑइलिंग करूया, मसाज करूया, पण इतका वेळ लागतो, त्यामुळे मग दुसऱ्या कामांकडे लक्ष जातं आणि माझ्या केसांना तेल लावणं तसंच. त्यामुळे आज सकाळीच मी ठरवलं होतं, जेव्हा इवाला हेअर ऑइल करणार आहे त्याच्यानंतर लगेचच मी केसांना माझ्याही ऑइल लावणार आहे. आणि त्याचप्रमाणे इवाचं सगळं झाल्याच्या नंतर इवाला मी खेळायला सोडलं, आणि त्यानंतर लगेचच मी माझ्या केसांना तेल लावलं. माझ्या केसांना मी या अगोदर हायलाईट वगैरे केलेलं होतं, बऱ्याचदा कलर केलेला होता, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात माझ्या केसांचं जे आहे खूप नुकसान झालेलं आहे. जेव्हा पण तुम्ही कलरिंग करता, हायलाईट करता, तेव्हा तुम्हाला ऑइल करणं किंवा हेअर स्पा करणं फार गरजेचं असतं. आणि या गोष्टी एक मदर असते तेव्हा थोडंसं दुर्लक्ष होतातच, कारण लहान मुलांकडे लक्ष वगैरे द्यावं लागतं. आणि त्यामुळे माझ्याकडूनही तसंच झालं. बऱ्याच वेळा माझ्याकडनं दुर्लक्ष झालं, त्यामुळे खूप सारी केस गळती सुरू झाली. आणि असंच कधीतरी तेल लावायचं, कधी नाही लावायचं, आणि विसरून जायचं, किंवा मग कधी कंटाळा करायचा, आणि असं करून करून माझे केस खूप जास्त गळाले. पण आता यानंतर मात्र मी चांगलं लक्ष देणार आहे. व्यवस्थित पद्धतीने मी माझ्या केसांना ऑइल लावलं,
जिथे जिथे हायलाईट केले होते तिथे जास्त प्रमाणात मी ऑइल लावलं आणि त्यानंतर व्यवस्थित असे केस बांधून ठेवले आणि जी बाकीची घरची कामं होती ती नंतर करत बसले. एक 5 मिनटाचं 10 मिनटाचं काम असतं, पण एवढ्याशाच कामाला आपण विसरतो किंवा कंटाळा करतो. पण ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी अगोदर केल्या पाहिजेत. सेल्फ केअर खूप इम्पॉर्टंट आहे, पण ज्या मदर्स आहेत त्या गोष्टी विसरतात आणि पूर्ण लक्ष परिवाराकडे आणि आपल्या मुलांकडे देतात आणि त्यामुळेच आजकाल स्त्रियांचा आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त आणि अशा प्रकारे व्यवस्थित हेअर ऑइल झाल्याच्या नंतर मी हातापायालाही माझ्या तेल लावून घेतलं, कारण माझ्या डॉक्टरने मला सांगितले की जेव्हा तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय असते तेव्हा तुम्ही खोबरतेल लावू शकता, ज्याने तुमची स्किन जास्त ड्राय पडणार नाही आणि जी सन टॅनिंग असते ते सुद्धा त्याच्याने निघून जातं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि अशा प्रकारे 30 डेज चॅलेंजचा दुसरासुद्धा दिवस मी व्यवस्थित टाईमवर ब्लॉग अपलोड केलेला आहे. भेटूया उद्या म्हणजेच 3 एप्रिलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.